थोडी सागर निराळी, थोडी शंख शिंपले. दूरवर तिकडे कुठेतरी आपली मुंबई राहिलेली आहे. आता थंड वाटतंय, पण जितकं थंड वाटतंय ना तितकं थंड नाहीये. हे गरम करणार आहे. सगळं काही मिळतं, म्हणजे सकाळचा नाश्ता असतो, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. त्याच्यामध्ये आपल्याकडे फिश वगैरे सगळं काही येईल छान. म्हणजे दिस इज आवर काइंड ऑफ पार्टी. प्रियंका, आज स्वारी कुठे? अलिबाग. अलिबाग? अलिबाग म्हणजे तुझ्या काय आठवणी आहेत? आणि अलिबाग म्हटल्यावर तुला काय आठवतं का? अलिबाग म्हणजे पर्यटन स्थळ, अलिबाग म्हणजे खूप सारे समुद्र, अलिबाग म्हणजे किल्ले, आणि अलिबाग म्हणजे मासे, आणि अलिबाग म्हणजे खूप सारे आठवणी. तसं तर मी अलिबागला खूप वेळा गेले, पण ही तुझ्यासोबतची पहिली ट्रिप आहे. सो आज जिथे आपण जाणार आहोत ते एक्सप्लोअर करायला मला जितकं आवडतंय ना, तितकंच मला आपल्या वायटी फॅमिलीला घेऊन जायचं आहे आणि तिकडे एक्सप्लोअर करायचं आहे, कारण ती जागाच तशी आहे. खरंच ती जागाच तशी आहे, कारण तिथे आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे हो, म्हणजेच मासे. मासे तर इतके भन्नाट मिळतात ना त्या जागेवरती, आणि त्याचबरोबर राहण्याची उत्तम सोय. अशा ठिकाणी मी तुला घेऊन चाललोय, आणि चालता बोलता चाललोय. त्यामुळे माझी परिवार म्हणजेच आपला वायटी फॅमिली तर आहेच, आणि त्याचपूर्वी आमच्या दोघांची ही पहिली ट्रिप आहे. लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा अलिबागची खरं तर ही पहिली ट्रिप आहे, आणि ही ट्रिप मी M2M फेरीने करतोय. त्याचपूर्वी कधी M2M ने प्रवास केला नव्हता, त्यामुळे प्रियंका बरोबर M2M ने पहिला प्रवास आहे माझा. त्याचबरोबर माझी सखी, माझी जी ऍक्टिव्ह आहे ती देखील माझ्या बरोबर, त्यामुळे सगळ्या गोष्टी पहिल्यांदा घडतात. त्यामुळे खूप वेगळं असणार आहे. आणि त्याचबरोबर मी ज्या जागेवर चाललोय ती जागा खरंच भन्नाट आहे, आणि त्या जागेसाठी थोडं आपल्याला थांबावंच लागेल, कारण की मला पोचावं लागेल अलिबागमध्ये. त्यानंतरच ती तुम्हाला जागा बघायला मिळेल. पण त्याचपूर्वी आपण आहे ना थोडंसं जे इकडचं जे आहे M2M आहे ती देखील फिरून घेऊया, त्याची थोडी बहुत माहिती जमा करून घेऊया, जी माझ्या फॅमिलीला देखील बरी पडेल. तर चला पुढच्या प्रवासाला लागूया. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, खूप सारे M2M तुम्ही व्हिडिओज ब्लॉग बघितले असतीलच, त्यामुळे मी कशी वेगळी M2M तुम्हाला दाखवणार नाही. पण जे पेट्स लवर आहेत, मी स्वतः पेट लवर आहे, त्यामुळे पेट लवर लोकांना खरंच सांगायचं आहे की हा बोर्ड बघा. सो आपले पेट्स इथे अलाउड नाहीयेत, त्यामुळे M2M ला येताना ह्याची काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर चला वरती डेक आता एक्सप्लोर करूया आपण. येस येऊ बाई, आपले फोटो काढूया यार. वाजले बघ किती. प्रियंका, आपल्या त्या व्हिडिओमुळे वेळ झाला ना. हो जाऊ दे, इथे बघूया. M2M मध्ये स्कोडा कशा झोन मध्ये बसलोय, जे काही असं दिसतं. खूप सारं भारी आहे, आणि AC देखील ऑन आहे, त्यामुळे एकदम मस्त थंड थंड वाटतंय. पण जितकं थंड वाटतंय ना तितकं थंड नाहीये. हे गरम करणार आहे, कारण की इकडे कॉफी आहे ना 200-250च्या घरात आहे साधी. भाई खूप महाग आहे असं बघायला गेलं तर, पण अफोर्डेबल पण बोलू शकतो काही लोकांसाठी. पण आपण सध्या इथे नाही खाणार आहोत. पण तुम्हाला माहिती आहे आम्ही जिथे जातोय ना ते खूप भारीच आहे. पण त्याचपूर्वी ना हा जो प्लॅन आहे ना खूप घाईघाईत झाला आहे. विदिन मॉर्निंगला ठरलंय आणि आम्ही इथे चाललोय. आणि ह्याची जी क्विक बुकिंग आहे ना, क्विक बुकिंग ती प्रियंकाने केली आहे. मला प्रियंका सांगेल त्याच्याबद्दल. सो इझिली तुम्ही ते बुकिंग करू शकतात. आपल्या गुगलवर जा, M2M फेरीज टाका. तिथे ऑप्शन्स येतात की तुम्ही बाईकने जाणार आहात की तुमची कार आहे, किंवा तुम्ही किती जण आहात. तो आम्ही स्कोडा कसेक झोनचं जे तिकीट काढलं होतं ते आमचं प्रति तिकीट 395 रुपये होतं. तर ते दोघांचे तिकीट्स प्लस 210 आमच्या टू व्हीलरचे, असे करून आम्ही एक टोटल 990 रुपये पे केले. त्याच्यानंतर मला एक जस्ट मॅसेज आला की तुमचं बुकिंग कन्फर्म झालं आहे आणि तुमचा हा बुकिंग ID आहे. सो काइंड ऑफ दिस मला असं मॅसेज आला, आणि तो बुकिंग ID हा होता. सो इथे आल्यानंतर तो फक्त बुकिंग ID दाखवायचा आहे. मग तुम्हाला तिकीट्स मिळतात. ते मी तिकीट्स तुम्हाला दाखवते. पण ते नॉर्मली तिकीट्स दिल्यानंतर मग आपल्याला एंट्री मिळते. गाडी खाली आम्ही पार्किंग केली आणि आम्ही जस्ट आता एक्सप्लोअर करतो. सो तुम्ही नक्की जर M2Mचा प्रवास एकदाही केला नसेल तर तुम्ही नक्कीच करा, कारण आयुष्यात एकदा तरी तो प्रवास केला पाहिजे असं मला वाटतं. कारण माझा हा दुसरा प्रवास आहे. स्वप्नीलसोबतचा पहिला आहे आणि स्वप्नीलचाही पहिला आहे. ओके,
तर सगळं सांगितलं आहे तुम्हाला. काय माहिती असेल तर M2M पेक्षा मी एक्साइटेड आहे, ज्या जागेवर मी जाणार आहे आणि आपला जिव्हाळ्याचा विषय त्यासाठीच. तर पुढची बाजू आपण मगाशी एक्सप्लोर केलीच, तर आपण मागणं देखील बघूया. आणि आता वेळ आलेली आहे 5:30-6 होत आलेले आहेत मोस्टली, आणि 6 वाजता सनसेट होणार आहे आणि सनसेट इकडनंच बघायला मिळणार आहे. आमची इच्छा होती आम्ही अलिबागवरनं बघू तिकडनं, तर चला बाहेर जाऊन सनसेटची मजा एन्जॉय करूया. चल काहीतरी वरट्य ही कॉपरेशन केल्याबद्दल. 1 तास पण कमी पडला आपल्याला. तर आम्ही आता आलेलो आहोत पोचत, त्यामुळे आम्हाला सांगते आणि फटाफट तुम्हाला मी ही क्रूज दाखवतो. M2M ही बॅक साइड आहे ना, ही बॅक साइड आहे आणि वरती जायचंय का बघायला. सो वरती देखील एक डेक आहे जो त्याची असा काही तिकीट आहे. जास्त आहे स्वप्नील, त्याची तिकीट खूप जास्त आहे माहितीये का, ओके, ऍज कम्पेअर टू दिस. पण आपण वरती जाऊ शकतो बघायला. तुला नाही, मला जायचं नाही असेल यायचंय. तर आपण जाऊया. नको, आपण सध्या तिकडे जाऊया जो सनसेट आहे, तो सनसेट एन्जॉय करूया. सो लवकर ये. तुझ्यासोबत असं काही सगळे दिसतंय sunset संपूर्ण. बघायचे आहेत. मी आहे मागच्या बाजूला आणि आपण जाऊया सध्या पुढच्या बाजूला, नंतर तुम्ही बघूनच आलात पुढच्या बाजूवरनं. सो हा बघा सनसेट, जो असं आपण वाव, अथांग पसरलेला समुद्र आहे. हे बघा दूरवर तिकडे कुठेतरी आपली मुंबई राहिलेली आहे. आता कसलं पाणी सोडत सोडत पुढे चाललेली आहे. M2M चा प्रवास आता आमचा संपलेला आहे आणि पुढे आपला प्रवास सुरू होणार आहे नांदगावसाठी. तर सांगतो तुम्हाला, अलिबाग मध्ये आपण नांदगाव मध्ये चाललोय. हो, त्यामुळे हा नांदगावचा प्रवास, आपली गाडी कुठे आहे तिकडे एकटीच राहिली आहे. सगळे लोक उतरलेत ऑलरेडी. फटाफट जाऊया, गाडी घेतो आणि मग पुन्हा तुम्हाला भेटतो. सो ही आहे आमची सखी जी आम्ही घेऊन आलोय. सो आता निघूया पुढच्या प्रवासाला. रेडी रेडी. आणि आम्ही 2 मिनिटात येईपर्यंत तो सूर्य गायब झाला. गायब काय झाला नाही तो बघ. अरे आहे परंतु मगाशी खूप सुंदर दिसत होता तिथून. आणि खूप भारी असा सनसेट होणार आहे. खूप भारी दिसतोय तो बघा. सो फायनली आम्ही तिथून बाहेर पडलोय. आता इथून पुढचा प्रवास आम्ही नांदगावसाठी करतोय. तो म्हणजे अलिबागमध्ये एक नांदगाव गाव आहे, तिथे आम्हाला पोचायचं आहे. तिथून आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला कळेलच. तर चालता बोलता फायनली आम्ही अलिबाग मध्ये येऊन पोहोचलोय. आणि अलिबाग मध्ये जसं आम्ही मगाशी तुम्हाला सांगितलं की नांदगाव मध्ये जायचं आहे. एक विला आहे. चला पुढची गोष्ट पण थोडीशी आपण सांगूया सगळ्यांना. तर तो आहे विला. तर विला तिकडेच गेल्यावर मी तुम्हाला दाखवीन. भारी असा नजारा, खरंच गावी आल्यासारखं वाटतंय ना. हा यार, म्हणजे कोकणात आलेली फील आहे. ही बघा नारळाची झाडं, मासे, तर जिव्हाळ्यांचा विषय तुम्हाला मी मगाशी सांगितलंच. पण रोडही खाली आज ना. रोडही खूप खाली आहे. सकाळी सगळे आले असतील. आता संध्याकाळच्या टायमिंगला कोण ट्रॅव्हल करत नसतात असं मला वाटतं. येस येस 100%. खूप साऱ्या प्रॉपर्टीज इथे बनतायत. हे बघा वेगवेगळे होल्डिंग्स लागलेले आहेत सगळे. आणि खरंच खूप डेव्हलप झालंय ना ग. तू किती दिवसांनी आलास? खूप वर्षानंतर येतोय. अच्छा, दिवस नाही वर्ष. दिवस नाही वर्ष. खूप वर्षानंतर आलोय. आणि इकडे लेफ्ट की राईट मला मॅप बघायला लागेल. तोपर्यंत आपण मॅप चालू करूया. आपण व्हिडिओ इथे थांबूया. तर भारी असा M2M चा प्रवास करून आम्ही पोहोचलेलो आहोत फायनली त्या विलामध्ये. पोहोचलो तर मगाशीच आहे, तर थोडासा रेस्ट केला आणि पुन्हा एकदा आमच्या जेवणाची जी तयारी आहे, ती जेवणाची सोय झालेली आहे. आणि हे आहे जेवण. जसं मी तुम्हाला मगाशीच बोललो होतो, निघायपूर्वी त्यांनी सांगितलं होतं की इथे आहे आपला जिव्हाळ्याचा विषय, तो म्हणजे हा मासे. आपण बघू शकतो केवढा मोठा हा पापलेट आहे जो आजच्या जेवणामध्ये आहे. तुला कसली आठवण आली का? येस, मला आठवण आली मालवणची. मालवणमध्ये देखील भारी असं मच्छी खायला भेटली होती काकीकडे. काकी सुगरणच होती, काकीकडे खूप भारी केली होती. तर आपण वेगवेगळे संपूर्ण तिकडचे हिडन जॅम जे आहेत ते आपण एक्सप्लोअर केले होते. ते व्लॉग आपल्या चॅनलवर आहेत, ते देखील जाऊन बघाच. पण
आज खूप स्पेशल आहे. येस, आज खूप स्पेशल आहे आणि खास राहुलच्या घरच्यांनी आपल्यासाठी स्पेशल काहीतरी केलंय. येस येस आणि त्याने फोनवरच सांगितलेलं आपल्याला ऍक्च्युली येस की मला सांगितलंच होतं की स्पेशल जेवण असणार आहे आणि मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हे कोणी ठरवलं की तू पापलेट खाणार आहेस? Yes, मी ठरवलं. तो प्रियंका देखील एक्साइटेड आहे. थंडी वाजते मला खूप जास्त. थंडी वाजते खरंच, थंडी आहे इथे. प्रियंका, येस, खूप भूक लागली मला. खूप ट्रॅव्हल केलं तुझ्यासोबत आणि एवढा तो प्रवास होता जो मांडवा जेटी पासून ते इथपर्यंतचा. पण गुगल मॅपवर आपण खूप छान असं गुगल मॅपच्या साथीने इथपर्यंत पोहोचलो. नंतर व्हिडिओ करायला मिळाले नाही कारण आम्ही खूप थकलेलो होतो. थोडंसं रेस्ट केला आणि डायरेक्ट ताटावर येऊन बसलो. आणि ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजेच आमचं ही नॉनव्हेजचं जेवण. मला खूप थंडी वाजते आणि मला भूक लागली आहे. सॉरी. प्रियंका, कसं आहे जेवण? खूप सुंदर आहे. अलिबागमध्ये आल्यावर यश विलामध्ये आलात आणि तिथे जेवणची सोय ही खूप उत्तम केली आहे. म्हणजे पापलेट, सुरमई, जवला, मच्छीचा सार, सोलकढी, भाकऱ्या होत्या, भात होता. बट द टेस्ट, मच्छी एकदम फ्रेश आहे. मुळात ती जी टेस्ट आहे ना ती खूप भारी आहे, खूप भारी. म्हणजे मी स्वतः नॉन व्हेजिटेरियन आहे आणि मला फिश खूप आवडतात. सो मला खाल्ल्यावर कळतं की फिश कसं आहे. तो मी एवढंच सांगेन, माझ्यासाठी तर खूप बेस्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करायला या इकडे यश विलाला आणि खूप भारी जेवण तुम्हाला मिळेल नक्कीच. तुला कसं वाटलं? शब्द नाही आहेत. यश विला, बोरकरांचं यश विला अप्रतिम आहे. जेवणासाठी तर, राहण्यासाठी तर भारी आहेच. पण आता थोडा काळोख झाला त्यामुळे मी तुम्हाला आता दाखवू शकत नाही. उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवणार आहे की संपूर्ण विला कसा आहे, काय रूम्स आहेत, एव्हरीथिंग. तो संपूर्ण ब्लॉग बघाच. त्याचप्रमाणे जर तुम्ही ते काशीद साईडला कुठे फिरत असाल आणि तुम्हाला जेवायचं जरी असेल ना फक्त, तरी तुम्ही या इकडे येऊ शकता. खूप भारी आहे. आणि बघा, ऑलरेडी माझं पापलेट अर्धवून निम्मा फिनिश केलाच आहे. थोडासा मी पिऊला दिलाय. वातावरण खूप भारी. सगळ्यात महत्वाचं आहे ना, आम्ही कपल फ्रेंडली ह्याच्यामध्ये राहिलोय. हे कपल फ्रेंडली आहेच. तसंच कपल रूम आहे त्यामध्ये आम्ही दोघांनी स्टे करतोय. आणि या रूमच्या बाल्कनीतनं आपण वरनं समोर तुम्ही आता बघत असाल, आता काळोख आहे त्यामुळे काहीच दिसत नाहीये, समुद्र दिसतो तिकडनं. लाटांचे जे आवाज आहेत ना ते ऐकायला येत आहेत आता. तर उद्या सकाळीची जी मॅजिक आहे ना, तो संपूर्ण मॅजिक बघायला मिळणार आहे. जायचं नाही? किती वाजले? 10 वाजले. झाली का झोप? कसं वाटलं तुला इकडे? थंडी? झोपलेलंच फोन. हे बघ. हाय वाईटी साहेब, गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात. नाश्ता आलाय. मग याद आली, उपमा खाते. मस्त असा उपमा आहे. काजू पण आहे त्यामध्ये. वाव. बघ टेस्ट सांग खाऊन मला कसं झालं उपमा. हमारी बारी. पहले उपमे में आना चाहिए काजू. खाली पाडतोस मला. नेहमी पकडतो.
मस्त आहे. आणि महत्वाचं म्हणजे ना नेचर मस्त आहे. मागे अभयारण्य आहे, खूप झाडी आहे, सगळं डोंगर आहे वरती, त्यामुळे ना पुढे पण किती शांत आहे. बर्ड्सचे आवाज आहेत ना ते खूप भारी येतात. त्यामुळे मुंबईला वापा पिक पिकचे आवाज आणि इकडे फक्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत लांबनं असे कुठेतरी. खूप भारी फील आहे, म्हणजे शांतता आहे. आणि आता आलेली आहे कॉफी. धन्यवाद. बस पाहिजे रे. नको. वा, हा आपला जिव्हाळ्याचा विषय दोघांच्याही. खाऊन घेतो मग भेटूया. आज आपण चंदवाड नाश्ता झाल्यानंतर आम्ही आता तयार झालेलो आहोत बीचला जायला. आउटफिट येस, गोवा वाईब पूर्ण आहे मालवण याच्यामध्ये मी, पण मालवणात नाही, सॉरी, मालवण तोंडात येत आहे. प्रेम आहे मी आता अलिबाग मध्ये आणि यश विला मध्ये आम्ही थांबलो होतो. खूप तुमची उत्सुकता ताणली की इकडे तिकडे असं तसं इकडे चाललोय. तर आम्ही आहोत यश होमस्टे मध्ये. खूप सुंदर होमस्टे आहे. फर्स्ट आम्ही बीचला जाणार आहे. बीच तुम्हाला थोडासा एक्सप्लोर करतो. 5 मिनिट्सच्या वरतीच बीच आहे आणि मग येऊन तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत की यश विला होमस्टे कसा आहे ते. आणि मुळात तिथे 5-6 ठिकाणी आमच्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे फक्त आपण चौपाटी करणार आहोत. चला निघूया चौपाटीसाठी. तर बीचला आतमध्ये जाताना संपूर्ण नारळाची पोपळीची झाडं, ऊन लागत नाहीये बघ ना, रस्त्यावरती ऊन जरा पण पडत नाहीये, इतकी झाडी आहे. आणि आम्ही बीच किनाऱ्यावर पोहोचलेलो आहोत. लाटा देखील तितक्याच फेसाळत आहेत. आपल्या सखीला घेऊन आलो होतो, त्यामुळे सखीवरतीच आम्ही फिरतोय. थोडासा वेळ चुकीला आमचा येण्याचा, कदाचित ऊन खूप आहे थोडं बहुत समुद्रकाठी. बट जर तुम्ही इकडे येत असाल तर हा तुमचा प्रायव्हेट बीच होणार. हे बघा, कोणच नाहीये. कॅम्पेन आहे आणि इकडे कॅम्पियन देखील आहे. हे बघा, बीच कॅम्पियन ऑन आहे इथे. आणि झालं, गेले असतील लोक. भारी आहे वातावरण. थोडी सागर निराळी, थोडी शंख शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, कधी सांगला टिपूर पुढचं नाही येत काही. पण जेवढं होतं ना ते खूप भारी होतं, खूप भारी वाटतंय. हा बघा, संपूर्ण बीच किनाऱ्यावरती मोजून माणसं आहेत. म्हणजे मला असं वाटतं आपण जेव्हा नागावला येतो तेव्हा खूप गर्दी असते नागावला, आहे ना? हो, एक खूप म्हणजे शांत प्रायव्हेट बीच, खूप शांतता आहे. म्हणजे कोणच नाहीये दूर दूरवर पर्यंत. आणि मोजकी आपल्याला 4 टकली बघायला मिळत आहेत. नारळाची झाडं बघा, क्या बात आहे, खूप भारी नारळाची झाड आहे. मी तर सांगेन त्यांना प्री वेडिंग करायचंय ना, त्यांनी इथे नक्की या. प्री वेडिंग साठी उत्तम ठिकाण आहे हे. आपण पोस्ट वेडिंग करूया का आपण? येस, नक्कीच पोस्ट वेडिंग नक्कीच करूया आपण इकडे. बस मी इथपर्यंतच येऊ शकते. मला असं वाटत नाही की इकडे आल्यानंतर बाहेर पडावं असं वाटेल कोणाला. तर किती भारी होता ना संपूर्ण बीच, मजा झाली. पण बीच सारखंच भारी आहे ना हे आपलं होमस्टे आहे, तिथे आपण आज काल रात्री बसून राहतोय. येस, आणि हे होमस्टे जे आहे ना हे मला सगळ्यांना दाखवायला आवडेल. होमस्टे आहे ना ते आहे यश विला. इतकं भारी आहे ना, तर चला म्हणले आपण ते एक्सप्लोर करूया. मी आहे आता यश विलामध्ये आणि तुम्ही बघू शकता हा यश विला जो आहे हा बोरकरांचा आहे. या होमस्टेची खासियत अशी आहे, जे ओनर आहेत ते इथेच खाली राहतात, त्यामुळे आपल्याला काही गरज लागली
तर ते आपल्याला पूर्णपणे सहकार्य करतात. तसंच आता पुढची जी माहिती आहे त्या आपल्याला काकू आहेत, त्या मावशी आहेत, त्या देतील. तर प्रियांका त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घ्यायलाच आता. मावशी मावशी सगळं काही मिळतं, म्हणजे सकाळचा नाश्ता असतो, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. त्याच्यामध्ये आपल्याकडे फिश वगैरे सगळं काही येईल छान. म्हणजे काल आम्ही खरंच जेवलो. काल कोळंबी, चिकन, फिश, खूप जेवण खरंच खूप उत्तम होतं. तुम्ही दोघांनीच बनवलं बरोबर ना? सो आता आपण रूम्स एक्सप्लोअर करूया. तर आपण आता वरती जाऊया आणि वरची जे रूम्स आहेत त्यांची टूर करून घेऊया पहिल्यांदा. तर वरच्या रूमची टूर करताना आहे ना, खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये अलिबागमध्ये आपल्याला ना हा होमस्टे अवेलेबल होतो. संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईनच. त्याचबरोबर जेव्हा आपण पहिल्यांदा वरती येतो, हा आहे संपूर्ण फर्स्ट फ्लोअर आणि स्पेशली भारीशी कोझी बसायला त्यांनी व्यवस्था करून दिलेली आहे. त्याचबरोबर बाहेर जे आहे डायनिंग आहे, डायनिंग एरिया तितकाच भारी आहे. आणि त्याबरोबर ह्या 2 रूम आहेत ज्यावरती आपल्याला बघायला मिळतात. सो ही आहे फर्स्ट रूम. एक्स्ट्रा मॅट्रिक्स सगळं अवेलेबल आहे. क्लीन वॉशरूम, त्याबरोबर गरम पाण्याची उत्तम सोय देखील आहे. वा, खरंच खूप भारी आहे. झाडं बिडं लावलेली आहेत सगळीकडे. तसंच हा दुसरा बेडरूम. हा बघा, सेम वॉशरूम, सेम अटॅच, AC देखील आहे, पंखा देखील आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे. वॉटरसाठी पाणी देखील बाहेर ठेवलेलं आहे, ज्या रूम मध्ये आम्ही थांबलोय 2 जण. आणि ही रूम आपल्याला प्रियांका एक्सप्लोर करून देईल. एक विंटेज वाईब आपल्याला इकडे बघायला मिळते बघा. तुला माहिती आहे का, एक गोष्ट सांगायची मला, की ही जे दगड आहेत ना, ह्याचं एक खासियत आहे. म्हणजे गरमीमध्ये ह्याच्यात थंडावा वाटतो आणि थंडीमध्ये गरमी. सो स्पेशली हे जे दगड आहेत ती त्याची खासियत आहे. दगडांचं नाव काय माहिती तुला? नाही माहितीये. नाही माहिती? चिरे. येस, जांबा चिरे. खासियत ही आपल्या कोकणाची. तर चला वरती जाऊया. निसर्गरम्य वातावरण दाखवणार त्यांना. येस, खरंच निसर्गरम्य वातावरण आहे वर्ण. हे बघा, म्हणजे चारी साईडने डोंगर. रात्री मी उल्लेख केला होता, समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता, समुद्र कुठेतरी आहे. तर तो बघा समोरच दिसतोय, तो समुद्र आहे. खूप भारी आहे. या साईडला संपूर्ण ही वाडी आहे, नारळाची झाडं, केळीची झाडं आणि आपली सखी देखील. इथे पार्किंगसाठी खूप उत्तम सोय आहे. आरामात पार्किंग होईल आपली 2 व्हीलर 4 व्हीलर. हे बघा. आणि फायनली आम्ही ज्यामध्ये रात्री राहिलो होतो, बाहेरच आपल्याला इथे एक डायनिंग टेबल भेटतो, खूप मस्तपैकी. आणि ही आहे आमची रूम. आणि स्पेशल ही कपल्ससाठी डिझाईन केलेली आहेत बोरकरांनी. त्यामुळे जे कपल असतील त्यांनी इथे नक्की येऊ शकतात. स्पेशियस आणि खूप छान आहे. छान आहे. मग ना ऊन आहे तर किती थंडावा वाटतं तिथे. येस, AC ची देखील उत्तम सोय आहे, संपूर्ण परिपूर्ण जी आहे. तसंच वॉशरूम देखील भारी आहे. गिझर आहे गरम पाण्याचा. गरम पाण्याचा गिझर आहे. खूप छान अशी रूम आहे. आणि ऐक ना, इथे दाखवते. हे बघ व्ह्यू. या व्ह्यू साठी काय बोलशील? छान, एकदम सुंदर व्ह्यू आहे इकडे. हे बघा, मागे जे अभयारण्य आहे ते देखील आपल्याला इकडे वर्ण मिळतं. आणि वरती पूर्ण खिडकीच आहे, कशी लॉंग टू लॉंग अशी भारी अशी खिडकी आपल्याला वरच्या रूम मध्ये बघायला मिळते. सुपर. त्याचबरोबर गच्ची देखील आहे वरती देखील आपण जाऊ शकतो. आणि वरती खास बैठक आपण ठेवू शकतो. बैठक कसली ना, समजून जा बैठक कसल्याबद्दल, बैठक कशाबद्दल बोलताय तुम्ही समजू शकता. तर वरती जातोय. हे बघा, वरती देखील एक टॅरेस आहे. या टॅरेस वरती देखील आपण येऊ शकतो. आणि ते कोणते प्रोग्राम असतील आपले
ते प्रोग्राम करू शकतो. टॅरेसवरनं तुम्हाला समुद्र दिसतोय का बघा, पूर्ण क्लिअर दिसत असेल आता टॅरेसवरनं. आपण थोडं वरती आलेलो आहे. अरे ना खूप भारी. निसर्गाच्या सानिध्यात बोलायला काही हे नाही. वावगं नाही. येस, चालता बोलता आपण इथपर्यंत येऊन पोहोचलोय आणि तुम्हाला पण यायचं इथे चालता बोलता. हे लक्षात ठेवा. संपूर्ण जी गुगल मॅप आहे, संपूर्ण जी स्टोरी आहे, गुगलवरची सगळी माहिती आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. आणि मुळात एक सांगायचं आहे की इथे जे चेक इन टायमिंगचं इश्यू नाही आहे मुळात. येस, तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही ज्या वेळेला येणार आहात बस प्रायर नोटीस म्हणजे प्रायर 2 दिवस आधी जरी तुम्ही त्यांना कॉल केलात की अवेलेबिलिटी आहे की नाही आहे ते चेक करून तुम्हाला इथे राहायला नक्कीच मिळेल. विथ तुम्ही त्यांना एन मोमेंटला सांगितलं की तुम्हाला जर पापलेट खायचं तर पापलेट, सुरमई खायची तर सुरमई. सो जेवणाच्या बाबतीत तुम्ही जे मागाल म्हणजे लाईक तुमच्या फरमाईशीवर ते बनवून देतील आणि ते खरंच खूप उत्तम आहे की आम्ही तुम्हाला कालच रात्री सांगितलं. सो आता दुपारच्या जेवणाची आम्ही वाट बघणारच आहोत नक्की, कारण आम्ही थोडा वेगळा मेन्यू सांगितलेला आहे. येस, आणि त्याचबरोबर स्पेशल काय आहे माहिती आहे, जर तुम्ही इकडे येत असाल नांदगाव साईडला किंवा इथे बीच साईडला तुम्ही असाल या जवळच्या बीचवरती, तर इथे तुम्ही त्यांना कॉल करून जेवण स्पेशली फक्त जेवण्यासाठी येऊ शकता. असं नाही आहे की तुम्हाला फक्त राहायलाच यायचं आहे मगच तुम्ही जेवू शकता, असं काही नाही आहे. इथे तुम्हाला जेवायला देखील मिळेल, ते देखील उत्तम. म्हणजे आपली गॅरंटी आहे. कोकम सरबत तर वा काय भारी आहे. कोकम सरबत पण आहे, त्यांनी आम्हाला आत्ताच दाखवलं. तुम्हाला कोकम सरबत पण भेटणार आहे. आणि त्याचबरोबर वातावरण तर खूप भारी. रात्री तर थंडी वाजवते अक्षरशः, आणि आता थोडं ऊन पडलंय, ऊन डोक्यावर यायला लागलेलं आहे, त्यामुळे तितकीच लाईट आहे. समुद्र समोरच आहे आणि शब्दच नाही आहेत आता बोलायला. जेवणाची वाट बघायची आहे फक्त. आता जेवण पण भारीच असणार आहे. अजून जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही त्यांचे रिप्लाय तुम्हाला देऊ. आणि मुळामध्ये आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये राकेश बोरकर यांचा नंबर देतोय, जे इकडचे ओनर आहेत. त्यांनी हा बंगल्या बांधण्यामध्ये काही कारणं होती. त्या कारणांमध्ये एक म्हणजे एक सांगू इच्छिते मी की हा जो बंगला आहे तो मी सांगण्यापेक्षा स्वप्नील चांगला सांगेल. तो त्यांच्या आईची इच्छा होती की हा बंगला बांधायचा, आणि त्या इच्छेसाठीच त्यांनी त्यांच्या मुलांनी हा बंगला संपूर्ण साकारलेला आहे. आणि माझं भाग्य की मला आज इथे यश विलामध्ये यायला मिळालं. सो थँक्स राकेश दादा की आम्ही इकडे आलोय तुझ्यामुळे. आणि खूप भारी आहे, खूप भारी आहे. तुम्ही देखील इकडे या, खरंच या आणि एक्सप्लोर करा. भेटूया खाली. हे एक उत्तम सोय आहे. इथे न सांगता काकूंनी आम्हाला इथे कोकम सरबत आणून दिलेलं आहे. Cheers. This is our kind of party. येस, मस्त आहे. नातून आल्यानंतर बेस्ट आहे. लवकरच आता जेवण पण लागेल. आपलं जेवण पाणी सुटल्या हातापासूनच. बघूया जेवणाला काय. आणि जेवण आलेलं आहे बाहेर. प्रियंका येऊन बसली देखील आहे ताटावरती. खूप भारी आहे, खूप भारी आहे. बोंबील आम्ही रिटर्न थाली सांगितली होती परत. स्पेशली आम्हाला खरंच इतकी आवडली होती, त्यामुळे आम्ही तेच एकदा सांगितलेलं आहे. वा, बोंबील बघा पूर्ण सजलेलं ताट आहे. म्हणजे सकाळी आपण रात्री इतकं दाखवलं नाही, पण आता प्रॉपर दाखवतो. सोलकढी, ही कोणती ह्याची आहे? मच्छीचं सार आहे. सुकट आहे, पॉपलेट, भाकरी आहे तांदळाची, रस्सा आहे एक्स्ट्रा, पाणी, राईस सेम. फक्त माझ्याकडे तुझ्याकडे नाही आहे. सुरमई काल इथे सुरमई खाल्लेली. असं संपूर्ण एम्बियन्स असं ताट आहे जे भरलेलं आहे आमचं. या मोक्यावरती एखादं नाव होऊन जाऊ दे ना. अलिबागमध्ये फेमस आहे. समुद्रकिनारा, मासे आणि मुरुड जंजिरा किल्ला. अलिबागमध्ये फेमस आहे मासे, समुद्रकिनारा आणि मुरुड जंजिरा किल्ला. स्वप्नील रावांचं नाव घेते. तुम्ही पण विजिट करा यश विला. क्या बात है.
तर मंडळी फायनली वेळ तर झालेली आहे परतीच्या प्रवासाची. रात्री आलोय आणि आता दुपार झालेली आहे, संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळ झालेली आहे. जेवण इतकं भारी होतं ना की जेवण झोप लागली खरं सांगायचं तर. माझी एक बोट देखील आमची एक सुटलेली आहे आता एक इकडे. बोट सुटलेली आहे, दोन्ही बोट सुटल्यात. तर आता अजून एक बोट आहे, बट त्यामुळे बोटीचं नियोजन करून इकडे निघायला पाहिजे. नंतर आपण बाय रोड देखील जाऊ शकतो, नो डाऊट. बाय रोड देखील जवळच आहे यश विला. आणि सगळ्यात जास्त आता सगळेजण विचारत असतील की प्राइस सेगमेंट महत्वाचं असतं सगळ्यांसाठी. तर प्राइस एकदम अफोर्डेबल बजेटमध्ये आहे, कारण फिश असल्यामुळे त्यांची फिश आहे, चिकन आहे, मटन आहे, सगळं भेटतं. त्याचमध्ये फक्त 2,500 रुपये प्रति माणसी person आहे इकडे. आणि निगोशिएबल होईल, तुम्ही सरांशी बोलून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण डिटेल्स पुन्हा एकदा तुम्हाला सांगता दिलेली आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाचं जे आहे त्यानंतरचं, आधी तुम्हाला इकडे यायचं त्यानंतर अजून एक महत्त्वाचं आहे. जर आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.